समजा तुमची SIP दर महिन्याला व्यवस्थित सुरू आहे, पण अचानक स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण सुरू होते आणि अचानक मार्केट 20% खाली आलं. तुमच्या म्युच्युअल फंडच्या स्टेटमेंटमध्ये रोज कमी होत जाणारा पैसा दिसतोय आणि मनात एकच विचार येतो, आता SIP बंद करू का? कारण आपण पैसे टाकतोय आणि मार्केट आपल्या उलट नुकसान दाखवत आहे. कालपर्यंत तुमच्या म्युच्युअल फंड मध्ये जो पैसा 5 लाख दिसत होता तो आता 4.5 लाख आणि त्यानंतर आणखीही कमी दिसायला लागतो आणि मग मनात परत परत एकच विचार येतो, आता SIP बंद करावी का? कारण आपण दर महिन्याला पैसे गुंतवतो आहोत आणि मार्केट मात्र सतत खाली जात आहे. अशा वेळी SIP सुरू ठेवायची की थांबवायची? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे SIP बंद केली तर फक्त पुढची गुंतवणूक थांबते का, की त्याचा तुमच्या पुढच्या वेल्थ क्रिएशनवरही परिणाम होऊ शकतो? पण इथेच एक निर्णय तुमच्या पुढच्या 10 वर्षाच्या वेल्थ क्रिएशनवर परिणाम करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच एका अतिशय सोप्या उदाहरणातून समजून घेणार आहोत आणि शेवटी मी तुम्हाला एक सिंपल डिसिजन फ्रेमवर्क देणार आहे. मार्केट क्रॅश झालं तर SIP बंद करण्यापूर्वी स्वतःला कोणते 4 प्रश्न विचारायचे. पण आधी एक गोष्ट समजून घेऊया, SIP बंद केली तर तुमच्या आधीपासून गुंतवलेल्या पैशाचं नेमकं काय होतं? इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. SIP बंद केली म्हणजे तुमची म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आपोआप विकली जात नाही. तुमची आधीची इन्व्हेस्टमेंट तिथेच राहू शकते. फक्त पुढच्या SIP इन्स्टॉलमेंट्स मधून होणारी नवीन गुंतवणूक थांबते. म्हणजे समजा तुम्ही गेली 3 वर्ष दर महिन्याला 10,000 SIP केली आहे. आता मार्केट क्रॅश झाला आणि तुम्ही SIP बंद केली तर तुमच्या आधीच्या युनिट्स लगेच गायब होत नाही, पण पुढे तुम्ही नवीन इन्व्हेस्ट करणं थांबवलं. आता इथे खरी सायकोलॉजी सुरू होते. मार्केट वर असताना आपण SIP सहज चालू ठेवतो, पण मार्केट खाली आलं की आपल्याला वाटतं थोडं थांबूया, मार्केट स्थिर झाल्यावर पुन्हा सुरू करू. पण प्रश्न असा आहे, मार्केट पुन्हा कधी वर जाईल हे आपल्याला आधीपासून कळणार आहे का? जर आपल्याला ते माहीतच नसेल तर SIP पुन्हा कधी सुरू करायची हा निर्णय देखील कठीण होऊ शकतो. आता पुढचा प्रश्न आणखी महत्वाचा आहे. मार्केट क्रॅश मध्ये SIP चालू ठेवली तर खरंच फायदा होतो का? हे आपण फक्त थेअरीने नाही की 10,000च्या SIPच्या एका सिंपल एक्झाम्पल मधून आता पुढे पाहूया. चला आता 10,000चं SIPचं अगदी सोपं उदाहरण पाहूया. समजा तुम्ही दर महिन्याला 10,000 गुंतवता. आता मार्केटमध्ये मोठी घसरण झाली, तुम्ही SIP बंद केली नाही आणि तुमची 10,000ची SIP सुरूच ठेवली. मार्केट खाली असल्यामुळे त्याच 10,000 मध्ये तुम्हाला तुलनेने जास्त युनिट्स मिळू शकतात, कारण NAV कमी झालेला असतो आणि पुढे मार्केट रिकव्हर झाला तर त्या अतिरिक्त युनिटचा फायदा होण्याची शक्यता असते. पण इथे एक गोष्ट खूप स्पष्ट आहे, याचा अर्थ असा नाही की मार्केट खाली आलं की लगेच फायदा होणारच. मार्केट आणखी खाली जाऊ शकतो, रिकव्हरीला वेळ लागू शकतो. म्युच्युअल फंड मध्ये रिटर्न्स गॅरंटेड नसतात, म्हणून SIP चालू ठेवण्याचा विचार हा तुमच्या लॉंग टर्म गोल आणि रिस्क कॅपॅसिटीशी जोडलेला असायला हवा. एक महत्वाचा फरक, मार्केट क्रॅश मध्ये SIP बंद केली तर त्या काळात तुम्ही नवीन युनिट्स खरेदी करणं थांबवतं, पण SIP सुरू ठेवली तर मार्केट व्हॉलॅटिलिटीच्या काळातही तुमची नियमित इन्व्हेस्टमेंट सुरू राहते. म्हणून मार्केट क्रॅश म्हणजे SIP बंद करण्याचा ऑटोमॅटिक सिग्नल नाही. पण आता इथेच मोठा एक प्रश्न आहे, मग मार्केट कितीही खाली गेलं तरी SIP कधीच बंद करू नये का? तर नाही. काही परिस्थितीमध्ये SIPचा निर्णय पुन्हा रिव्ह्यू करणं आवश्यक असू शकतं. तर त्या 3 महत्वाच्या परिस्थिती कोणत्या ते आपण आता पुढे पाहूया. तर मार्केट क्रॅश झाला म्हणून SIP लगेच बंद करायची असं नाही, पण याचा अर्थ असा देखील नाही की SIP आयुष्यभर विचार न करताच चालू ठेवायची. काही परिस्थितीमध्ये SIPचा निर्णय रिव्ह्यू करणं आवश्यक असू शकतं. पहिली परिस्थिती, तुमची फायनान्शियल सिच्युएशन बदलली. समजा तुमचं उत्पन्न कमी झालं, नोकरी किंवा व्यवसायामध्ये अडचणी आल्या किंवा घरच्या जबाबदाऱ्या अचानक वाढल्या. अशा वेळी आधी तुमची फायनान्शियल स्टॅबिलिटी आणि आवश्यक खर्च यांचा विचार करा. इन्व्हेस्टमेंट पेक्षा तुमची फायनान्शियल सेफ्टी आधी महत्वाची आहे. दुसरी परिस्थिती, तुमचा गोल किंवा गुंतवणुकीचा कालावधी बदलला. समजा तुम्ही 10-15 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट केली होती, पण आता तो पैसा 2-3 वर्षातच लागणार आहे. तर आधीची स्ट्रॅटेजी तशीच ठेवायची का? याचा विचार पुन्हा करणे आवश्यक आहे. गोल बदलला तर इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी देखील बदलू शकते. तिसरी परिस्थिती, तुमची रिस्क कॅपॅसिटी बदलली. मार्केट क्रॅश पाहून फक्त भीती वाटली म्हणून SIP बंद करणे आणि तुमच्या परिस्थितीनुसार रिस्क घेण्याची क्षमता खरोखरच बदलली आहे. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणून स्वतःला विचारा, माझा फायनान्शियल प्लॅन मध्ये हा रिस्क अजूनही योग्य आहे का? एक महत्वाची गोष्ट, फक्त मार्केट खाली आला म्हणून SIP बंद करण्यापूर्वी
मार्केट क्रॅश झाला आहे आणि माझी फायनान्शियल सिच्युएशन बदलली आहे, या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे समजून घ्या. मग SIP बंद करण्यापूर्वी नेमके कोणते प्रश्न स्वतःला विचारायचे? तर मी तुम्हाला फक्त 4 प्रश्न देणार आहे आणि या 4 प्रश्नांची उत्तरं हो किंवा नाही मध्ये देता आली तर निर्णय घेणं खूप सोपं होतं. तर आता हे 4 प्रश्न लक्षात ठेवा. पहिला प्रश्न, माझा गोल बदलला आहे का? जर तुमचा गोल आणि त्याची वेळ तशीच असेल तर केवळ मार्केट क्रॅशमुळे घाईघाईने निर्णय घेऊ नका. दुसरा प्रश्न, माझा गुंतवणुकीचा कालावधी बदलला आहे का? पूर्वी पैसा 10 वर्षांनी लागणार होता, पण आता 2-3 वर्षातच लागणार असेल तर इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी पुन्हा रिव्ह्यू करणे महत्वाचे आहे. तिसरा प्रश्न, माझी फायनान्शियल सिच्युएशन बदलली आहे का? उत्पन्न कमी झालं आहे, आवश्यक खर्च वाढले आहेत, इमर्जन्सी फंडची गरज निर्माण झाली आहे, तर आधी तुमची फायनान्शियल स्टॅबिलिटी पहा. चौथा प्रश्न, माझी रिस्क कॅपॅसिटी किंवा रिस्क कम्फर्ट बदलली आहे का? मार्केट क्रॅश पाहून फक्त भीती वाटते का, की तुमची आर्थिक परिस्थिती अशी बदलली आहे की पूर्वी इतका रिस्क घेणं आता योग्य नाही? तर SIP बंद करण्याआधी गोल उद्दिष्टात काही बदल झाला आहे का? टाइम गुंतवणुकीच्या कालावधीमध्ये काही बदल झाला आहे का? मनी पैशांची अत्यावश्यक गरज निर्माण झाली आहे का? रिस्क आणि काही कारणामध्ये सध्या मी रिस्क घेऊ शकत नाही असे काही आहे का? या 4 प्रश्नांची उत्तरं तपासल्याशिवाय फक्त मार्केटचा लाल रंग पाहून SIP बंद करण्याचा निर्णय घेऊ नका. आणि आता या संपूर्ण व्हिडिओचा एक निष्कर्ष लक्षात ठेवा. मार्केट क्रॅश झाला म्हणून SIP बंद करायची हा रूल नाही आणि SIP सुरू आहे म्हणून ती कधीच रिव्ह्यू करायची नाही हेही बरोबर नाही. योग्य निर्णय हा मार्केटच्या भीतीवर नाही, तुमच्या उद्दिष्ट, गुंतवणूक कालावधी, फायनान्शियल सिच्युएशन आणि रिस्क कॅपॅसिटीवर आधारित असायला हवे. चला शेवटी हे एका वाक्यात समजून घेऊया. तर आता संपूर्ण व्हिडिओचा फायनल अंतिम निष्कर्ष घेऊया. मार्केट क्रॅश झाला म्हणून SIP बंद करायची असं नाही, कारण मार्केटमध्ये चढ उतार होणे हा इक्विटी इन्व्हेस्टमेंटचा नैसर्गिक भाग आहे. पण दुसरीकडे SIP फक्त सुरू आहे म्हणून ती विचार न करता कायम चालू ठेवायची हेही योग्य नाही. तुमचं गोल उद्दिष्ट बदलला आहे का? गुंतवणुकीचा कालावधी बदलला आहे का? तुमची फायनान्शियल सिच्युएशन बदलली आहे का? किंवा रिस्क घेण्याची तुमची क्षमता बदलली आहे का? या प्रश्नांची उत्तरं हो असतील तर तुमची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी रिव्ह्यू करण्याची वेळ असू शकते. पण फक्त मार्केट क्रॅश पाहून घाबरून SIP बंद करण्याआधी थोडं थांबा. तुमचा फायनान्शियल प्लॅन पुन्हा पहा आणि मग निर्णय घ्या, कारण योग्य वेळी घेतलेला योग्य आर्थिक निर्णय भविष्यात मोठा फरक निर्माण करू शकतो. तर मार्केट क्रॅश हा SIP बंद करण्याचा सिग्नल नसतो. तुमचा गोल आणि फायनान्शियल प्लॅन मध्ये झालेला बदल हा रिव्ह्यू करण्याचा सिग्नल असू शकतो. आणि आता एक महत्वाचा प्रश्न, मार्केट क्रॅश मध्ये SIP बंद केली नाही तर पुढे 1 कोटी तयार करण्यासाठी दर महिन्याला कितीची SIP लागेल? 5,000, 10,000, 15,000 की 20,000? आणि तुमच्या गोल आणि गुंतवणुकीच्या कालावधीनुसार हे गणित कसं बदलतं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नंबरसह पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीसोबत शेअर करा जी मार्केट क्रॅश मध्ये घाबरतात व SIP बंद करण्याचा विचार करतात. तर आपण पुन्हा भेटू एका नवीन आर्थिक विषयासह. तोपर्यंत शिका, समजून घ्या आणि विचारपूर्वक आर्थिक निर्णय घ्या. नमस्कार. आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.